7 महिन्यापूर्वी आंतरजातीय विवाह करून सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या एका कुटुंबाचा दुर्दैवी शेवट झाला। पत्नीची गळा आवळून तिची हत्या केल्यानंतर स्वतः पतीने सुद्धा आत्महत्या करून जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास रहाटगाव येथील प्रज्वल पात्रे याच्या शेतात घडला। अमोल गायकवाड वय वर्ष 35 व शिल्पा अमोल गायकवाड वय वर्ष 32 असे घटनेतील मृतकांचे नाव आहेत। घटनेमागील मूळ कारण अद्यापही पुढे आले नाही, मात्र नांदगाव पेठ पोलीस याबाबत सर्वच बाजूने तपास करीत आहेत। घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की मूळचे गाव धामणगाव तालुक्यातील वाठोडा व सध्याचे रहाटगाव येथील रहिवासी अमोल गायकवाड व रामगाव येथील शिल्पा अमोल गायकवाड यांचा 7 महिन्यापूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता। कुलदीप मंगल कार्यालयामागे असलेल्या जिल्हा पुरवठा कार्यालयातील पुरवठा निरीक्षक प्रज्वल विठ्ठलराव पात्रे याच्या शेतात अमोलचे वडील रखवालदारी आणि मजुरी करत होते। त्या ठिकाणी असलेल्या दुर्मिळ फार्म हाऊसमध्ये अमोल आणि शिल्पा तसेच अमोलचे वडील सुद्धा वास्तव्यास होते। 2 महिन्यापूर्वी अमोलचे वडील बाहेरगावी गेले होते आणि रविवारी सकाळी परत आल्यानंतर त्यांनी मुलाला आणि सुनेला आवाज दिला, मात्र त्यांना प्रत्युत्तर न मिळाल्याने अमोलच्या वडिलांनी खोलीत जाऊन बघितले तर खोलीत पलंगावर शिल्पाचा मृतदेह दिसला, तर अमोललाच फासावर अडकलेला मृतदेह त्यांना दिसला। लगेच त्यांनी 112 वर फोन करून लगेच पोलिसांना पाचारण केले। शिवाय नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र अंभोरे यांना माहिती मिळताच ते देखील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले। श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला सुद्धा यावेळी पाचारण करण्यात आले। पोलीस उपायुक्त सागर पाटील, फैजरपुरा विभागाचे एसीपी कैलाश पुणकर हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून शिल्पा व अमोलचे मृतदेह उर्वरित तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले। या घटनेबाबत प्रमुख कारण अद्यापही स्पष्ट नाही। अमोलने शिल्पाची हत्या का केली असावी, स्वतः गळफास का घेतला की अजून काही घातपात झाला, याबाबत सर्वच बाजूने पोलीस तपास करीत आहेत। पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI कावडे तपास करीत आहेत।